हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 10. स्वशोध भाग 2. जुन्या काळामधील गोष्ट आहे. बाळकोबा मोठे व्यापारी होते. नगरात जाऊन त्यांना मोठा सौदा करायचा होता. यामुळे त्यांनी बैलगाडीमध्ये गवताच्या काही पेंड्या ठेवल्या आणि त्यात एका मडक्या पिशवीत सोन्याचे दागिने लपवून ठेवले आणि ते बैलगाडी हाकत नगराकडे जाऊ लागले. त्या काळी रस्ते खड्डे माती खडीचे असत. त्यामुळे बैलगाडी सारखी हलत डुलत दोलायमान होत रखडत खडखडत चालली होती. त्यामुळे वाटेत गवताच्या काही पेंड्या रस्त्यात पडल्या आणि त्यावर दागिन्यांची ती पिशवीही पडली. बाळकोबांना याचा पत्ताही लागला नाही. काही वेळाने तेथून एक गुराखी गुरे चरायला आला. गुरांनी चारा पाहिल्यावर तिकडे धाव घेतली. त्यांनी प्रथम वरची पिशवी हुंगली आणि त्या पिशवीकडे साफ दुर्लक्ष करून त्यांनी चारा हुंगला आणि मोठ्या मजेत ती चारा खायला लागली. अर्थात गुराख्याने ती पिशवी उचलली. चतुष्पाद प्राणी कोणतीही वस्तू प्रथम हुंकतात. तो वास त्यांच्या खाण्याच्या वस्तूचा असला तरच ती वस्तू ते तोंडात घालतात. कुत्रा रस्त्याने जाताना खांबाचा वास घेत घेत जात असतो. एखाद्या खांबाला त्याला अपेक्षित असा वास आला की जे काही करायचं ते करतो. मांजर दुरून दुधाचे पातेले दिसले तरी प्रथम ते त्याचा वास घेते आणि तो वास दुधाचा असला तर त्यात तोंड घालते. माझा असा ठाम विश्वास आहे की या आपल्या पूर्वजन्मींच्या सवयीवरून वासना हा शब्द आला आहे. आपल्याला अनेक इच्छा अपेक्षा असतात. त्यांना आपण वासना असे म्हणतो. एखादी गोष्ट वस्तू आपल्या दृष्टिपथात आली, सकृतदर्शनी ती आपल्याला आवडली की आपण त्याकडे आकर्षित होतो आणि मग आपण त्या वस्तूचा माग काढतो. ती वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. हे जे एखाद्या वस्तूचा माग काढणे आहे, एखाद्या वस्तूचा पिच्छा पुरविणे आहे, एखाद्या वस्तूची इच्छा करणे आहे, याला आपण वासना असे म्हणतो. याचप्रमाणे कामना असा शब्द आपण वापरतो. वासना आणि कामना या दोन शब्दांमध्ये फरक असा आहे की कामना म्हणजे फक्त लैंगिक इच्छा, परंतु वासना हा सर्वसमावेशक आहे. कोणत्याही वस्तूची इच्छा म्हणजे वासना. यामुळे एखादवेळी लैंगिक इच्छा नाही, वासना असा शब्द वापरला जातो. मुलींच्या मागे लागणाऱ्याला वासुनाना असे म्हटले जाते. वासना किंवा कामना हे दोन्ही शब्द भौतिकासाठी वापरले जात असले तरी ते भौतिकासाठी असूनही पूर्ण आध्यात्मिक आहेत. यामुळे आध्यात्मिक इच्छा अपेक्षांना वासना आणि कामना असेच शब्द वापरले जातात. आपण या प्रवचनात वासना समजून घेऊ, त्याचप्रमाणे आपोआपच कामनाही समजून घेणे होईल. कारण दोन्हीमध्ये तत्वतः काहीच फरक नाही. एखाद्याला एखादी महाप्रबळ वासना झाली की त्याला त्याशिवाय चैन पडत नाही. तो त्याचाच ध्यास घेतो. मग ध्यानी मनी तीच वासना पिंगा घालू लागते. इतर गोष्टींमध्ये त्याचे लक्ष लागत नाही. अन्य काही करताना हातून चुका होतात. यामुळे नित्य व्यवहाराकडे दुर्लक्ष होते. व्यवहार चुकीचे केले जातात. अन्न गोड लागत नाही. घरातही लक्ष नसते. अशावेळी जर कोणी काही विचारले तर त्याकडे त्याचे लक्ष नसते. या संबंधी कोणी खोदून विचारू लागला तर त्याला दुरुत्तरे दिली जातात. अशावेळी त्या वासनेच्या आड ठरणारा येणारा त्या वासनेला विरोध करणारा शत्रू वाटू लागतो. या उलट अशा वासनेला अनुकूलता दर्शविणारा मात्र मित्र वाटू लागतो. अशी ही वासना पूर्ण होईपर्यंत त्या वासनेची वृत्ती तयार होते. ती विशिष्ट वासना भविष्यात पूर्ण होवो किंवा न होवो, परंतु हळूहळू अशा प्रकारे वासना करणे ही वृत्ती तयार होते. ती आपल्या स्वभावात स्थिर होते. मग आपण एखादी गोष्ट पाहिली, त्याची इच्छा झाली की आपल्यामध्ये त्याची वृत्ती तयार होते आणि मग त्या वासनेला काही अटकाव राहत नाही. कारण जगामध्ये अनंत वस्तुजगत उपलब्ध आहे. यामधील
आपल्याकडे काही मोजक्या वस्तू असतात. यामुळे आपल्याकडे जे नाही ते आपल्या गरजेचे असो किंवा नसो त्याची वासना करणे हा आपला स्वभाव तयार होतो. अशा बहुतांशी वासना आपण व्यक्त करत नाही, कारण त्या हास्यास्पद असतात. ऐकणारे आपली टिंगल करतो. कॉलेजमध्ये मित्रांचा अड्डा जमलेला असतो. स्वप्नसुंदरी नटीचा सिनेमा पाहून आलेला एखादा मित्र स्वप्नसुंदरीशी लग्न करायची इच्छा तेथे जाहीर करतो की त्याला दुसऱ्या मित्राकडून सांगण्यात येते की तुझा 1,98,319 क्रमांक आहे, तेव्हा वाट पाहत राहा. हा गमतीचा भाग सोडला तरी अशामुळे वासना मनामध्ये थैमान घालत असतात. एकाच वेळी अनेक वासना मनामध्ये रेंगाळत असतात. यामुळे आपल्या मनामध्ये ही वासना करायची वृत्ती चांगली बाळसे धरते आणि फोफावते. आपले मन सतत वासना करत असते, नवनवीन वासना शोधत असते. वासना करत असणे हीच वृत्ती जोम धरते. यामुळे आपण सदा बेचैन असतो. वरवर पाहायला लागलो तर आपण चांगले तंदुरुस्त दिसतो. आपल्याला कशाची काही कमतरता नसते. परंतु गरजा भागल्या, आरामदायक जगणे होत असले, चैनीत जगत असलो तरीही वासनामय जिण्यामुळे आपण कधीही समाधानी तृप्त असत नाही. हीच वृत्ती झालेली असते. आपण भरपूर धन मिळवितो, परंतु आपण कधीही धनी होत नाही. आपल्याकडे उपलब्ध सर्व सुखसोयी असतात, परंतु आपण कधीही सुखी होत नाही. आपण आपले मालक असलो तरी त्याची मालकी अन्य लोकांकडे असते. पुढे पुढे तर असे होते की ही वासना करायची वृत्ती काही विचित्र वासना करून मन बेचैन राहू लागते. कोठे भूकंप झाला, कोठे अपघात झाला, कुठे जुलूम केला गेला की त्या लोकांचे किती हाल झाले असतील याचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर तरळू लागते आणि बेचैनी सुरू होते. इतकेच काय, तर 10वीची परीक्षा असल्यावर मुलांना पेपर नीट सोडवता येईल ना याची काळजी लागते. निकालाच्या दिवशी सर्व पास होतील ना याची काळजी लागते. वासनेचे विषय बदलत असतात, परंतु वासना करणे थांबत नाही. आत बेचैनी कायम सुरू राहते. बाळू मोठ्या मजेत राहत होता. कुठेही काही कमी नव्हते. एक दिवस तो त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता. तेथे त्याने त्या नातेवाईकांकडे 1,00,000चा मोबाईल, 1,00,000चा फ्रीज पाहिला. झालं. बाळू बसल्या जागी बेचैन झाला. वास्तवात त्याच्याकडे त्याची गरज भागण्यापेक्षाही जास्ती सेवा देणारा फ्रीज होता. त्याच्याकडे त्याच्या गरजेपेक्षा जास्त सेवा देणारा मोबाईल होता. परंतु त्याच्याकडील रेघ दुसऱ्याने त्याहून मोठी रेघ काढल्यावर आपोआपच लहान झाल्यासारखे त्याला वाटू लागले. हळूहळू आपण आपल्यावरील मालकी हरवून बसतो. कोणी काही बातमी सांगावी, कुठे काही पाहावे आणि आपण बेचैन व्हावे, हाच आपला स्वभाव होतो. तो सांगणारा जातो निघून आणि आपण त्यावर तासनतास दिवसेंदिवस विचार करत राहतो. आपण ऐकलेल्याशी, आपण पाहिलेल्याशी आपला जराही किंचितही काही संबंध नसतो, तरीही आपण बेचैन होतो. यामुळे दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग आपल्याला होतो. इतरांनी काय काय वस्तू आणल्या, ते कसे जगतात, ते कसे राहतात, हा त्यांच्या आवडीचा, त्यांच्या परिस्थितीचा प्रश्न आहे. याचा आपल्याशी काही संबंध नसताना तो आपण जोडून घेतो आणि विनाकारण बेचैन होतो. देवळाच्या आत श्रीमंत देवाकडे भीक मागत असतो, तर देवळाच्या बाहेर भिकारी श्रीमंताकडे भीक मागत असतो. सोन्याच्या पलंगावर, मऊ मऊ गाद्या उशा यावर उबदार पांघरून लपेटून दासींकडून सेवा करून घेत राजा झोप न आल्यामुळे तळमळत असतो. गरीब जमिनीवर अंथरायला पांघरायला काहीही नसल्यामुळे गारठ्यात कुडकुडत असतो. दोघांच्या भिकारेपणामध्ये तात्विक फरक काहीही नाही. वासना ही तळ नसलेल्या बादलीसारखी आहे. त्यात कितीही पाणी ओता, ती बादली कधीही भरणे शक्य नाही. कधीही समाधानी न होणे, तृप्त न होणे हा वासनेचा स्वभाव जाणून घ्या. आपल्या बेचैनीचा राग दैव किंवा अन्य कोणावर ढकलू नका. आपल्या बेचैनीला काही कारणे शोधू नका. आपणच आपल्या बेचैनीला कारण आहोत हे ज्ञानाने समजून उमजून जाणून घ्या.
निरीक्षणाने परीक्षण करा आणि जागरणाने जाणा, त्याप्रमाणे आचरण करा आणि आनंदात जीवन जगा. मी सुरुवातीला म्हटले आहे की वासना हा शब्द पूर्ण आध्यात्मिक आहे. वासना या शब्दाची फोड आहे वास अधिक ना. वास घेऊ नका, इच्छा करू नका, अपेक्षा बाळगू नका. वासनांचे कारण बाहेर शोधू नका, कारण वासना, इच्छा, अपेक्षा आपल्या आत मनात आहेत. वस्तू आपल्याला कधीही आकर्षित करत नाही. वस्तू जड अचेतन आहे. ती काही करू शकत नाही. जे काही होते ते आपणच म्हणजे आपल्याच मनाने केलेले असते. त्याला आपणच सर्वस्वी जबाबदार असतो. कोणी काही आपल्याला बोलतो त्यावेळी ते बोलणे आत परिणामित करायचे की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण आपले मालक आहोत. ती मालकी वापरा आणि कोणी काही बोलले, आपला संबंध नसलेले आपल्या दृष्टीपथात आले तर ते बाहेरच्या बाहेर उडवून लावा. त्याची उपेक्षा करा, म्हणजे आपोआप मन निस्तेज होते. भौतिक किंवा आध्यात्मिक अशी कसलीही वासना करू नका, कारण वासना ही फक्त वासना आहे. ती सोन्याची बेडी असली तरी ती बेडी आहे हे कधीही विसरायचे नाही. वासनेमागे मन आहे आणि मन धोका देण्यात महाचलाख आहे. ते मोठ्या हुशारीने अध्यात्मामधून नकळत भौतिकात रुतवून ठेवते आणि आयुष्य जगायला लावून आपल्याला जीवनापासून वंचित करते. आपल्याला मुक्ती अगोदरच मिळालेली आहे, परंतु वासनांच्या गडबडीत आपले त्याकडे लक्ष जात नाही. वासनांना पाहणारे मन आपल्या अंतःकरणात आहे, तो अदृश्य आहे. यामुळे वासनांच्या गोंधळात त्याचा सुगावा लागत नाही. यामुळे दृढ निश्चय करून निरपेक्षपणे, निरीच्छपणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून आध्यात्मिक मार्गाने प्राप्त जीवन जगणे, त्यायोगे मन निष्प्रभ करणे हाच वासनेवर उपाय आहे. आपल्याला आपले संचित संपवण्यासाठी आवश्यक असे सर्व काही जन्मतःच मिळालेले आहे. तेच आपल्या जीवनासाठी पर्याप्त आहे. त्यात कमी किंवा जास्त करणे ही आत्मप्रतारणा आहे. यास्तव जे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि परमानंदात जीवन जगा हाच स्वशोध आहे. मनामधून कामना वासना हद्दपार करण्यासाठी नामजप ही एक सोपी प्रभावी साधना आहे. यास्तव हा योगदास म्हणतो, कामना वासना या मना, कामना वासना या मना, नामजप घे ना रे मना, नामजप घे ना रे मना. विनाधना ही उपासना, विनाधना ही उपासना. नामकाना रूपनयना, नामकाना रूपनयना. नाम हीच मना भावना, नाम हीच मना भावना. ना कल्पना ना विकल्पना, ना कल्पना ना विकल्पना. नाम ठेवी सदा स्वभाना, नाम ठेवी सदा स्वभाना. ना काम ना वास या मना, ना काम ना वास या मना. हरि ओम.